Hello friends, my name is Savita. Today we are making kanda poha, Maharashtrian dish. Do like, subscribe, share my Maza Food Point channel. पोहा बनवण्यासाठी मी इथे पोहा घेतला आहे 1 कप 1 बाउल. थोडे शेंगदाणे घेतले आहे, थोडी राई घेतली आहे, मोहरी घेतली आहे, थोडी हळद घेतली आहे, थोडा कांदा घेतला आहे, थोडा कढीपत्ता, मिरची, लिंबू घेतला आहे, थोडा कोथिंबीर, मिरची घेतली आहे आणि सुका खोबरं घेतलं आहे. सर्वप्रथम आपण जाड पोहा पाण्याने धुवून घेऊया स्वच्छ. बघा, हा पोहा असा दिसत आहे. आता पोहे असे भिजत ठेवले आहे बाजूला. आपण ते चमच्याने एकसारखे करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम इथे कढई घेतली आहे, ती गरम होऊ द्या. तेल गरम होऊ द्या. गरम तेलामध्ये मंद आचेवर शेंगदाणे चांगले परतून घ्या. शेंगदाणे परतत असताना शेंगदाण्याचा खूप छान वास आला आणि शेंगदाणे तेलात टाकल्यावर तडतड आवाज करू लागतात व शेंगदाण्याचा खूप छान वास येतो. चांगले तळून घ्या, भाजून घ्या. शेंगदाणे कच्चे राहिले नाही पाहिजे, असे चांगले तळून घ्या. हे मी शेंगदाणे तळून बाजूला ठेवले आहे. आता मी त्यात मोहरी टाकली आहे. मोहरी अशी तडतडू द्या. मग मी त्याच्यात मिरची टाकली आहे, खूप कढीपत्ता टाकला आहे. आता मी त्यात बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. कांदा मी चांगला भाजून घेतला आहे. इथे मी ह्याच्यात हळद टाकली आहे, थोडीशी परतून घेतला आहे. त्यात पोहे टाकून ते हलवले आहे. शेंगदाणे टाकले आहे. मंद आचेवर तसंच ठेवलं आहे. थोडासा लिंबू रस टाकला आहे. त्याच्यावर हिरवी कोथिंबीर टाकली आहे. त्याच्यावर गार्निशिंगसाठी सुके खोबरे टाकले आहे. धन्यवाद.